12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. टाका हेडिंग सगळेजण. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे डेफिनेशन बघण्याच्या अगोदर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कुणाला म्हणतात बघू आपण. बरोबर आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या अगोदर what do you mean by coordination chemistry? It is the branch of chemistry which deals with the study of coordination compound or complex compound. काय? coordination compound or complex compound is known as coordination chemistry. ज्या केमिस्ट्री मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्यालाच आपण थोड्या वेळासाठी कॉम्प्लेक्स कंपाऊंड सुद्धा म्हणू शकतो, यांची स्टडी केली जाते, त्याला म्हणलं जातंय कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. बरोबर आहे. बघा मग ज्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे तुम्ही स्टडी करणार आहात त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुणाला म्हणायचं? द कंपाऊंड इन विच, ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल और आयन, म्हणजे सेंटरला कोण आहे? मेटल किंवा त्याचा आयन. द कंपाऊंड इन विच, ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल और आयन इज सराउंडेड बाय, त्याच्याकडनं अपोजिटली चार्जड आयन्स और न्यूट्रल molecules by covalent bond, coordinate covalent bond. म्हणजे मला काय म्हणायचं आहे? सेंट्रलला कोण आहे? मेटल आहे. सेंट्रलला कोण आहे? मेटल आहे. आणि त्याच्याकडे पुढं बसत, तिकडे मागं विद्यार्थी बसतात आल्यावर. सेंट्रलला कोण आहे? मेटल आहे. सराउंडेड बाय, त्याच्याकडे कोण आहेत? अपोजिटली चार्जड आयन्स, म्हणजे ह्यानं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह. और न्यूट्रल मॉलिक्युल्स किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स बाय कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. आणि ह्यांच्यामध्ये हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड कोणता आहे? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्याला म्हणलं जातं
coordination compound. The compound in which ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल or iron is surrounded by oppositely charged ions or neutral molecules by कोणता मग त्यांना जोडणारा कोणता बॉन्ड आहे त्या सेंट्रल आणि कडेचे कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड इज नोन ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. समजते कुणाला म्हणायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड सांगा. द कंपाऊंड इन विच ज्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम और आयन is surrounded by oppositely charged ions or neutral molecules by coordinate covalent bond is known as coordination compound. अजून एक आहे the coordinate covalent bond is present between metal and iron. Good. The coordinate covalent bond is present between metal and iron is known as a coordination compound. पण आपण पहिलीच डेफिनेशन लिहायची कोणती सांगा. The compound in which central metal atom or ion is surrounded by oppositely charged ions or neutral molecules by coordinate covalent bond is known as coordination compound. एकदा दोन्ही डेफिनेशन सांगतो आणि मग लिहून देतो. बघा इकडे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कुणाला म्हणायचं. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाउंड और complex compound is known as coordination chemistry. What about coordination compound? The compound in which central metal atom or ion is surrounded by oppositely charged ions or neutral molecules by coordinate covalent bond is known as coordination compound. म्हणजे सेंटरला कोण राहते मेटल ॲटम तर राहील किंवा त्याचा आयन तर राहील. मेटल ॲटम तर राहील किंवा आयन तर राहील आणि कडेने कोण राहतील. समजा मेटल ॲटम हा पॉझिटिव्ह असेल तर कडेचे काय राहतील निगेटिव्हली चार्ज किंवा मग न्यूट्रल मॉलिक्यूल बी असू शकतात आणि त्यांच्यामध्ये असणारा बॉन्ड कोणता असेल कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड असेल त्याला का म्हणा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. लिहा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हणून टाका हेडिंग अगोदर. It is the branch of chemistry
It is the branch of chemistry which deals with the study of coordination compound or complex compound is known as coordination chemistry. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा, एक ओळ जागा सोडा, टाका हेडिंग कोऑर्डिनेशन कंपाउंड. परतल्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये द कंपाउंड in which central metal atom or ion is surrounded by oppositely charged ions. Or neutral molecules by coordinate covalent bond. Is known as coordination compound. आता टाका महत्त्वाचं हेडिंग लिगँड्स LIGANDS लिगँड्स.
लिगॅंड कोणाला म्हणायचं बघा? The molecules or ions are surrounded by central metal atom or ion in a coordination compound. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयनच्या कडेनं जे असतात ते मॉलिक्यूल बी असू शकतात, ते आयन्स पण असू शकतात. त्यांना आपण म्हणतो लिगॅंड्स. त्यांना आपण काय म्हणतो? लिगॅंड्स. एक मिनिट हा, तुम्हाला दाखवतो एक स्ट्रक्चर. बरोबर. हा आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रलला कोण आहे? The molecules or ions are surrounded by central metal atom or ion in a coordination compound is known as. हे NH2 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 जे चार आहेत, हे जे चार NH2 आहेत कुणाच्याकडे ना? कॉपरच्या कडेनं. तर ह्या चार NH2 ला का म्हणा? लिगॅंड्स. द मॉलिक्युल्स ऑर आयन्स. आता हे बाण असं मध्ये का बरं दाखवलं असेल सांगा बरं? ज्या बॉन्ड मध्ये ॲरो दाखवलेला असतो त्या बॉन्डला कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड म्हणायचं. आता कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये का फरक आहे? आधी मी सांगतो कोव्हॅलंट बॉन्ड कोणाला म्हणायचं? शेअरिंग करून तयार होणाऱ्या बॉन्डला कोव्हॅलंट बॉन्ड. जनरली शेअरिंग ही दोघांमध्ये समान होत असते. ह्याचा एक इलेक्ट्रॉन त्याचा एक इलेक्ट्रॉन दोघं मिळून शेअरिंग करत असतात. पण काही बाबतीमध्ये ते शेअरिंग केलेले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन एकाचेच राहतील. The bond which is formed by the sharing of electron pair, but electron pair is contributed by only one atom. एकाच ॲटमचे ते दोन्ही इलेक्ट्रॉन असतात, त्याला काय म्हणतात? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. आणि ॲरो का दाखवतो की हे जे बॉन्ड आहे हे नायट्रोजननं दिलेले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत कॉपरसाठी. म्हणजे नायट्रोजन आणि कॉपर मधला हा बॉन्ड जरी असला तर हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण दिलेला आहे? कुणीकडून कुणीकडे बॉन्ड आहे? नायट्रोजन कडून कॉपरकडे आहे की नाही? तर ते इलेक्ट्रॉन कोण दिलेले आहेत? नायट्रोजन. आलं का लक्षात? हां. लिगॅंड कोणाला? हे चारही लिगॅंड आहेत. 4 NH2 लिगॅंड्स आर सराउंडेड बाय सेंट्रल मेटल कॉपर. तर हे लिगॅंडची डेफिनेशन कशी करलो मग तयार आपण? द मॉलिक्युल्स म्हणजे हे NH2 और आयन्स, काही बाबतीत आयन्स बी असतील. द मॉलिक्युल्स और आयन्स आर सराउंडेड बाय सेंट्रल मेटल ॲटम
or iron in a coordination compound is known as the ligands. There are main two types of ligands, monodentate ligands आणि unidentate ligands आणि पॉली और मल्टीडेंटेट लिगँड्स. ते प्रकार नंतर बघू, अगोदर डेफिनेशन लिहून घेऊ. लिहा. का टाकला हेडिंग? लिगँड्स. लिहा. द मॉलिक्युल्स or ions are surrounded by central metal atom or ion in a coordination compound is called ligand. Types. There are main two types of ligands. Mono or unidentate, DENTAT, mono or unidentate ligands. नंबर 2, polydentate ligands. बघा इकडे सगळेजण. आणि दुसरं लिहिलात पॉलिडेंटेट लिगँड. परत खाली एक वेळ जागा सोडून हेडिंग टाका. बघा. The ligand which containing only one donor atom, ज्याच्यामध्ये डोनेट करणारा, कारण कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे तो मॉलिक्युलचे शेअरिंग करणारे इलेक्ट्रॉन एक जणच देणार आहे. मग त्या मॉलिक्युलमध्ये देणारा ॲटम, वॉटरमध्ये देणारा ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. तो एकच आहे, एकच आहे, म्हणून त्याला का म्हणायचं? आता बघा नीट.
का म्हणणार सांगा? द लिगॅंड विच कंटेनिंग 2 or more donor atoms, बरोबर आहे? 2 or more donor atoms is known as poly. मग त्याच्यामध्ये सांगा बरं आता तुम्हाला आयडिया येऊ लागली का काही? बायडेंटेड लिगॅंड का बरं म्हणायचं? द लिगॅंड कंटेनिंग 2 डोनार आयटम्स. आणि डोनार आयटम ओळखायची एक सोपी पद्धत सांगतो, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. डोनार आयटम कसं ओळखायचं? असं टिंब दिल्यावरच ओळखावं असं काही नाही, सोपी पद्धत. डोनार आयटम कोण आहेत? ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत आणि नायट्रोजनकडे 1 पेअर आहे. ऑक्सिजन किंवा नायट्रोजन आहे. आता इथं म्हणलो मी तुम्हाला किती डोनार आयटम आहेत सांगा बरं, म्हणल्यावर तुम्ही किती म्हणणार? 3. कसं ओळखलात? आयडिया तुम्हाला माहित आहे. नायट्रोजन किंवा ऑक्सिजन दोन्हीपैकी कोण दिसले? नायट्रोजन. किती ठिकाणी दिसल्यात नायट्रोजन? बरोबर आहे. 1 सेकंद ना. The ligand which containing किती? 4 donor atom is known as tetradentate ligands. तर पॉलीडेंटेड लिगॅंड्स कोणाला म्हणा? द लिगॅंड कंटेनिंग 2 or more donor atom is known as a polydentate ligand. Polydentate ligand are further classified into 3 types. एक मिनिट हा. टेट्राडेंटेट, त्याला क्वाड्रिडेंटेट बी म्हणतात बरं का, कंसात सांगतो. मग आता याची डेफिनेशन कसं करा? बायडेंटेड लिगॅंड, द लिगॅंड कंटेनिंग 2 donor atom is known as a bidentate ligand. Example, the ligand containing 3 donor atom is known as a tridentate ligand. आणि टेट्राडेंटेट कोणाला म्हणाव? आणि त्याला क्वाड्रिडेंटेट बी म्हणतात. द लिगॅंड कंटेनिंग 4 donor atoms is known as tetradentate or quadridentate. कळालं का लिगॅंड काय? लिहा. लिगॅंड लिहिलाव का डेफिनेशन लिगॅंडची? काय लिहिला होता? 2 प्रकार लिहिला, त्याच्यातला पहिला टाका. The ligand in which म्हणण्याच्या जे विच कंटेनिंग म्हणा, इन कट करा. द लिगॅंड विच कंटेनिंग only 1 donor atom is known as mono or
युनिडेंटेट लिगॅंड. बोर्डावरला एक्झाम्पल लिहाते. लिहिलो, खाली टाका हेडिंग नंबर 2 ची, पॉलीडेंटेड लिगॅंड्स. The ligand which containing two to more donor atoms is known as पॉलीडेंटेड लिगॅंड्स. खाली टाका हेडिंग अजून एकदा, पॉलीडेंटेड लिगॅंड्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. आधी तिन्ही टाइपच्या नावाल्या ए बी सी टाकून. स्मॉल ए, बायडेंटेड लिगॅंड्स. स्मॉल बी, ट्राइडेंटेड लिगॅंड्स. स्मॉल सी, टेट्राडेंटेड कंसात क्वाड्री, QUADR, क्वाड्रीडेंटेड लिगॅंड्स. त्याच्यात परत स्मॉल ए टाका, बायडेंटेड लिगॅंड. द लिगॅंड which containing two donor atom is known as bidentate ligands. बोर्डावरला एक्झाम्पल लिहून घ्या. Small b, tridentate ligands. The ligand which containing three donor atoms is known as tridentate ligands. बोर्डावरला एक्झाम्पल.
तिसरा प्रकार लिहून घ्या सी, टेट्राडेंटेड कंसात क्वाड्रीडेंटेड लिगँड्स. द लिगँड which containing four donor atoms is known as tetradentate ligands. झालं. नेक्स्ट भाग उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात.